श्री विठ्ठल रुक्माई संस्थान रेवसा जिल्हा अमरावती यांच्या मालकीची तब्बल 30 कोटी रुपयांची मौल्यवान शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदविली जाणार आहे। मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या ऐतिहासिक विजयाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी माहिती दिली। यावेळी महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजित बजाज, संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे आणि हरिभाऊ वाकोडे उपस्थित होते। नमस्कार, मी अनुप जयस्वाल, राज्य कोर कमिटी पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ। रेवसा येथील तब्बल 30 कोटीची श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान यांच्या मालकीची शेतजमीन तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांनी प्रदीप व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांच्या नावावर करून देण्याचा बेकायदेशीर आदेश पारित केलेला होता। त्या आदेशाविरुद्ध संस्थानचे हितचिंतक भक्त व विश्वस्त श्री राजेंद्र वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते। उपविभागीय अधिकारी IAS रिचर्ड यंथन यांनी अपील मंजूर करून आपले निष्कर्ष नोंदवले की यात महसूल कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे। सदर आदेशाविरुद्ध अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झालेले होते। सखोल फेरचौकशी करून आदेश करण्याकरिता प्रकरण तहसीलदारकडे यांच्याकडे वर्ग करण्यात आलं होतं। मंदिर महासंघाने प्रकरण तहसीलदार अमरावती यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर मंदिर महासंघाने त्याच्यात आपले निवेदन देऊन पाठपुरावा करून तहसीलदार विजय लोखंडे यांनी या प्रकरणात सावध पवित्रा घेत सदर शेतजमीन संस्थांच्या नावावर करण्याबाबतचा आदेश पारित केलेला आहे। नमस्कार। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।